तर आज आपण इथे लांब बाहीची कटिंग बघणार आहोत, ती पण खूपच सोप्या पद्धतीने, नवीन शिकणाऱ्यांनाही सहज जमेल अशा पद्धतीने बघणार आहोत। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे। तर बघा इथे हे ओपन बाजू आहे आणि इकडच्या साइडने इथे बंद बाजू आहे। तर बाही कट करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच मापे पाहिजे आहेत, तर ते म्हणजे बाहीची लांबी आणि दंडघेर। आणि छाती तर आपल्याला ब्लाउजच्या मापांमध्ये असतेच। तर आपण बाहीची घडी काय घेत असतो, तर छातीचा चौथा भाग। तर इथे घडी आपण अशा पद्धतीने फोल्ड करत असतो बघा। तर इथे मी डबल अस्तर घेतलंय, म्हणजे दोन्ही पण बाही सोबत कट होतील। ठीक आहे। तर बाही कट करण्यासाठी आपण टाकत असतो बाहीची घडी अशा पद्धतीने। तर ती कशावरून घ्यायची, तर जर साधा ब्लाउज असेल समजा कटोरीचा, तर त्यासाठी छातीचा चौथा भाग एवढी बाहीची घडी घ्यायची आहे। प्रिन्सेस कट असेल तर घडीमध्ये अर्धा इंच ऍड करायचे। आणि जर तुम्ही बॉटनेक ब्लाउज साठी बाही कट करत असाल तर घडीमध्ये 1 इंच ऍड करायचे। आणि ड्रेस साठी जर करत असाल तर तेव्हा सुद्धा बाहीच्या घडीमध्ये 1 इंच ऍड करायचं आहे। तर इथे आता मी 9 इंचाची बाही कट करत आहे आणि ती 36 साइज साठी आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाउज साठी आहे। तर इथे मी आता 9.5 एवढी घडी घेणार आहे। 9 चौक 36, छातीचा चौथा भाग 36 चा 9 होतो आणि त्यामध्ये अर्धा इंच प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्यामुळे। ओके। तर इथे मी चेक करते किती आलेली आहे घडी। तर इथे आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 9 इंच, तर त्यामध्ये पुढे अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं आहे। तर बघा इथे आता 9.5 ची घडी रेडी झालेली आहे आणि आपण बाहीची लांबी 9 एवढी ठेवणार आहोत। तर त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करावं लागतं। तर बाही आपल्याला 9 इंच रेडी पाहिजे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करावे लागेल। तर इथे 9 इंचची बाही कट शिवायची आहे आपल्याला। तर त्यामध्ये आपण पाऊण इंच एवढं मार्जिन ऍड करणार आहोत, कारण हा अस्तरचा ब्लाउज आहे। तर बिना अस्तरचा ब्लाउज असता तर त्यामध्ये आपण 1.5 इंच एवढं मार्जिन ऍड केलं असतं, म्हणजे ती बाही आपण 10.5 ची कट केली असती बिना अस्तर साठी। तर आता इथे 9.75 ला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपण जी रेडी बाही तयार होईल ती 9 इंचाची असेल। ओके। तर बघा इथे मी 9.75 ला मार्किंग करते। तर बाहीची लांबी ही 9 एवढी तयार होणार आहे। छातीची घडी छातीचा चौथा भाग ही आपण बाहीची घडी घेतलेली आहे आणि बाहीची लांबी 9 आहे, तर त्यामध्ये 0.75 एवढे ऍड केलेले आहेत, कारण हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे। तर बघा इथे अशा पद्धतीने इकडे आपण अगोदर एक सरळ लाईन ओढून घेऊयात, म्हणजे अस्तर खालीवर असेल तर ते सरळ होईल। तर इथून वरती आता आपण 9.75 ला मार्किंग करूयात। तर दोन्ही पण बाजूने आपण 9.75 ला मार्किंग करून घेणार आहोत। आणि मग इथे अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा आता हा बंद भाग आहे आणि हा ओपन भाग आहे। तर ओपन भागाकडून खाली आपण कॅप हाईट घेत असतो। तर इथे आपण 9 इंचाची बाही कट करत आहोत, तर त्यामुळे इथून खाली आपण 3.5 इंचाने जाणार आहोत। तर ही कॅप हाईट बाहीच्या लांबीवर अवलंबून असते। तर इथे आता 9 इंचाची बाही आहे त्यामुळे मी 3.5 एवढं खाली गेलेले आहे आणि इथून आतमध्ये आपण 1.5 इंच येणार आहोत, जेवढी आपण ब्लाउजला शिलाई मार्जिन ठेवतो तेवढं। तर बघा अशा पद्धतीने आणि इथे 1 इंचाचं मार्किंग करायचं असं। आणि इथून इकडे अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। आणि आता ही जी लाईन आपण ओढलेली आहे त्याचा आपल्याला निम्म काढायचं आहे। तर ती लाईन इथे रेडी आहे 8 ची, तर 8 चं निम्म किती होतं 4, 4 च्या निम्मे 2, इथे पण निम्म काढायचं आहे। आणि बंद बाजूच्या साइडने वरती अर्धा इंच आणि इकडे जो आपण खोल भाग घेतलाय कॅप हाईट, तर तिकडे खाली अर्धा इंच एवढं असं मार्किंग करायचं आहे बाहीचा आकार देण्यासाठी। तर बघा आता इथून असा आकार देण्यास सुरुवात करायची आहे, असा आणि इथपर्यंत, आणि मग खालून एक। तर हे बघा इथे अशा पद्धतीने आकार आपण देऊन घेणार आहोत। आणि इथे जो कोन तयार झालेला आहे तिथे थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि इकडे असं पुढे कंटिन्यू। तर इथे आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे। तर इथे या ब्लाउजचा दंडघेर होता 5.25, तर इथे मी 5.25 ला मार्किंग करते आणि पुढे मार्जिन जेवढं सोडतो आपण तेवढं एक्स्ट्राचं ठेवायचं आहे।
आणि इथे अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची। तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपली बाहीची जी मार्किंग आहे ती झालेली आहे। तर आपण काय केलं, इथं बाही लांबी आणि त्यामध्ये मार्जिन 0.75 एवढं ऍड केलेलं आहे। जर बिना अस्तरची असती तर 1.5 इंच ऍड केलं असतं। इथं छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण हा प्रिन्सेस कटचा ब्लाउज होता त्यामुळे। आणि जर बॉटनेकचा असेल तर त्यामध्ये 1 इंच एवढं एक्स्ट्रा घ्यायचे आहे घडीमध्ये। तर हा 36 साईजचा होता, तर इथे 9 चौक 36 आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड केलेला आहे, कारण हा आपला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। जर तुमचं बॉटनेक ब्लाउज असेल तर तुम्ही 1 इंच घ्यायचा आहे। ड्रेससाठी बाही कट करत असाल तर तरी पण 1 इंच एक्स्ट्रा ऍड करून घ्यायचा आहे यामध्ये। आणि बाहीची जी घडी आहे ती आपल्या छातीचा चौथा भाग असते, हे नेहमी लक्षात ठेवायचंय। फक्त बॉटनेक आणि प्रिन्सेस कट साठी एक्स्ट्राची घडी घ्यायची आहे, अर्धा इंच 1 इंच, ठीक आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली बाहीची मार्किंग झालेली आहे। तर याला आपण कट करून घेऊयात। तर कटिंग करताना अगोदर बाहेरच्या साईडने कटिंग करून घ्यायची आहे। इथे सेंटरचा कट देऊन ठेवायचा, म्हणजे शिवताना लवकर लक्षात येतं आपलं सेंटर। आणि मग बाही ओपन करून अशा पद्धतीने हा जो खोल भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही हा खोल भाग डायरेक्ट ब्लाउजला जोडताना सुद्धा कट करू शकता, म्हणजे बाही दोन्ही पण एका साईडचे होत नाहीत। तर इथे मी हा कट करून घेते। आता इथे लक्षात राहण्यासाठी असा छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे हा समोरचा भाग आहे हे लक्षात राहतं। तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपली इथे बाहीची कटिंग झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ओके, थँक्यू।